गंगा ही नदी स्वर्गातली नदी आहे. तिचं पहिलं स्थान आहे ते स्वर्ग. स्वर्गातली हरिपाद पंकजवा स्वर्गातली राणी देखे स्वर्ग नदी म्हणून नावा प्रतिवाणी शंकरे जगदात्मके वाणी आदि मूल वही धनी पदवरी आज्ञानिकी गायिनी गंगा नदी ही स्वर्गामधली नदी म्हणून तिला स्वर्ग नदी असं सुद्धा म्हणतात.
गंगेची अनेक नावं आहेत. आपल्याला सगळ्यांनाच कथा माहिती आहे की ज्या वेळेला सगळे बुद्ध हे जळून भस्मसात झाले, कबीर मुनीच्या नेत्रावरी घुमले आणि मग अनेक पिढ्यानपिढ्या या गंगा नदीला भूवरात आणण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. रघुवंशाच्या राजाने पण आणण्याचं काम हे भगीरथ राजाने केलं आणि म्हणून तिला भागीरथी असं नाव पडलं. पण ही भागीरथी स्वर्गात येणार कशी? कारण तिचा जो प्रवाह आहे तो इतका जोराचा आहे की मी जर स्वर्गामधून खाली आले तर या भूमीला खंड पडली, खोलखोल जाईल. माझा हार फक्त कोण लावू शकतो? तर शंकर भगवान. आणि म्हणून भगीरथ राजा तू असं कर की शंकरांची आराधना कर आणि त्यांना प्रसन्न करून ते माझा गंगव आपल्या जटांमध्ये देतात. आणि मग भगीरथ राजांनी शंकरांची आराधना सुरू केली. शंकरांनी तथाच म्हटलंय आणि गंगेचा ओघ हा त्यांनी आपल्या जटेमध्ये धारण केला. पण येता येता जन्म ऋषी हे यज्ञ करीत होते आणि म्हणून ती यज्ञामध्ये अडथळा आला म्हणून त्यांनी तिला पिऊन टाकले. आता माझ्या पूर्वजांचा उद्धार होणार कसा? म्हणून भगीरथांनी जन्म ऋषींची सुद्धा प्रार्थना केली आणि म्हणून त्यांनी आपल्या कानातून काही ठिकाणी पाठवलेले, कोणी सांगतात मांडीतून, कोणी सांगतात काना, म्हणून ती जन्म ऋषींच्या म्हणून प्रकट झाली. म्हणून तिचं नाव जान्हवी असं झालं. विष्णूच्या पायाच्या अंगठ्यापासून ती आली म्हणून तिला विष्णुपदी असं सुद्धा नाव पडलं. वैकुंठातून ती वाहत वाहत ब्रह्मलोकामध्ये गेली आहे आणि तो जो प्रवाह आहे त्याला मंदाकिनी असं म्हटलं आहे. हिमालयाच्या मधून ती प्रकट झाली. हिमालयाचे चारी धाम बरेच जण करतात. गंगोत्रीच्या इथे तिचा उगम आहे आणि तिथून ती वाहत 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 पुढे हरिद्वार पर्यंत येते आणि तेव्हा तिचं पात्र एवढं मोठं आहे. अशी ही गंगा नदी. पण ही गंगा नदी श्रेष्ठ का आहे? कारण ती पाप क्षालन करते. पण कोणाचं पाप क्षालन करते? जे तिच्यावर श्रद्धा ठेवतात त्यांचं पाप क्षालन करते. एकदा पार्वती माता शंकर भगवानांना म्हणते की एवढे या गंगेमध्ये सगळे भक्त हे स्नान करतात, खरंच त्यांचा गंगा मैयावर विश्वास आहे का? आणि मग दोघं जण परीक्षा घ्यायचं ठरवतात. शंकर भगवान आणि माता पार्वती वृद्ध जोडप्याचं रूप घेतात. वृद्ध जे होते ते पाण्यामध्ये पडले आणि गटांगळ्या खायला लागले. तिरावर्धन यांची पत्नी म्हणजे पार्वती माता ही सगळ्यांना मदतीचे आवाहन करते की धावा धावा, माझ्या यजमानांना कोणीतरी वाचवा. आता सगळेजण वाचवायला जातात. पण तेवढ्यामध्ये त्या वृद्धेच्या रूपात असलेली पार्वती माता काय म्हणते, जो खरा पापी नसेल ना तोच फक्त यांना वाचवू शकतो. आता मदतीला जे पुढे गेले ते हळूहळू काढता पाहिजे का? बरं, मी जर वाचू शकलो नाही तर जगाला कळेल मी पापी आहे. पण एक 17-18 वर्षाचा मुलगा तिथे स्नान करायला आला आणि त्याच्या मनामध्ये असा विचार आला की मी जर आता गंगा स्नान केलंय तर मी खचितच पापमुक्त झालो आणि त्यामुळे ह्या आजोबांना मी नक्की वाचू शकतो.
म्हणजेच गंगा मैयावरती जी निष्ठा होती त्या निष्ठेने असं काम केलं की त्या वृद्ध आजोबांना त्यांनी वाचवले. म्हणजे मनामध्ये जर भाव असेल तरच ही गंगा मैया पापोच्या आपण करत असतो. गंगेचं पाणी हे अत्यंत पवित्र मानलं जातं. म्हणजे मनुष्य जन्माला येऊन प्रत्येकाची एकदा तरी अशी इच्छा असते की आपण काशीला जावं आणि गंगा स्नान करावं. पूर्वीच्या काळी काशी घडणं म्हणजे हे अप्राप्य असं होतं, पण हल्ली आपण जाऊ शकतो. पण अशी ही काशीला असणारी गंगा ही श्रेष्ठ मानली जाते, कारण तिचं जल अत्यंत पवित्र आहे, निर्मळ, आणि तिचं पाणी जर आपण प्यायलं ना तर ते आपलं ज्ञान वाढवतं करतात. म्हणून पूर्वीच्या काळी काशी एक ज्ञानपीठ होतं. अनेक संत महंत हिच्या काठी आहेत. भारतातील सगळ्यात मोठी नदी कोणती असेल तर गंगा माता. आणि अशी ही गंगा माता किती तिची लांबी आहे तर 2525 किलोमीटर लांब इतकी आहे. भारताच्या लोकसंख्येपैकी 40% लोक ह्या गंगा नदीचं पाणी पितात. असं हे पवित्र जगती संशोधकांनी सुद्धा त्याच्यावरती अभ्यास करून असं सांगितलंय की गंगेचं पाणी कधीही खराब होत नाही, त्याच्यामध्ये किडे पडत नाही, त्याच्यामध्ये शेवाळ धरलं जात नाही. म्हणजे ती पाचक सुद्धा आहे बरं का. जर गंगेचं आपण पाणी दररोज पिलं तर पोटाचे आजार नाहीसे होतात. म्हणून आपण तीर्थ घेताना सुद्धा काय म्हणतो, औषधं जान्हवी होईल. म्हणजे ते साधं नळाचं पाणी असतं तरी सुद्धा तिचं जर स्मरण करून आपण तीर्थ घेतलं तो लाभ आपल्याला होतो, पण श्रद्धा असायला पाहिजे. म्हणून वाचे म्हणता गंगा गंगा सकल पावे. या गंगा नदीच्या काठावरती 940 धरणं बांधलेली आहेत बघा. म्हणजे किती तिचा विस्तार आहे. 19 उपनद्या तिच्या आहेत. या गंगा नदीच्या काठावरती रोहिदास सांभाळ, कबीर महाराज, शंकराचार्यांची कर्मभूमी म्हणजे गंगा माता. अहो आपले भीष्माचार्य ते स्वतः गंगेचे पुत्र आहेत. अशी ही गंगा अत्यंत पवित्र आहे. म्हणून काही ठिकाणी ज्या वेळेला नवीन विहीर खोदतात त्यावेळी प्रथम गंगेचं जल या विहिरीमध्ये घालतात, म्हणजे तिला पाण्याचे झरे फुटतात अशी श्रद्धा. नवविवाहित जेव्हा येतात त्यांना सुद्धा गंगा जलाने अभिषेक करतात. जसं आपण न्यायालयामध्ये गीतेवर हात ठेवतो आणि शपथ घेतो तसं गंगाजल सुद्धा इतकं पवित्र आहे की ते हातात घेऊन जर आपण शपथ घेतली तर ती मान्य केली जाते. इतकी गंगा नदी ही श्रेष्ठ सांगितलेली आहे. रोहिदास सांभाळांनी तर काठवड ते गंगा एका ब्राह्मणाला त्यांनी ढबू पैसा दिला होता गंगा मातेला द्यायला, आणि तो ढबू पैसा तुम्ही काशीला गेला की गंगेमध्ये टाका आणि माझा नमस्कार सांगा माझ्याने. आणि तो घरामध्ये ब्राह्मण विसरून गेला. अगदी येता येता काठावर गेला होता आणि त्यांना आठवण झाली की ह्या रोहिदास सांभारांनी एक पैसा दिलाय, तो टाकून घेऊन असा फिरवायला का पाण्यात. पण काय चमत्कार, एक हात वर आलाय आणि आपल्या हातातलं काकण काढून हा माझा मुलगा जो रोहिदास आहे त्याला हा प्रसाद म्हणून दिले. अशी आकाशवाणी त्या ब्राह्मणात सांगितली. पण ते रत्न जरीत पृथ्वी मुलाचं कंकण होती आणि या ब्राह्मणाची मती कळली, हा प्रसाद मलाच मिळालाय असं वाटलं ते रोहिदासाला दिला असणार.
रोहिदासांनी विचारलं की माझ्या आईने मला काय प्रसाद दिलाय? प्रसाद दिसत काय दिलेला नाही. आणि मग ते एवढं पृथ्वी मुलाचं कर्तव्य आपण तुम्ही काय करणार म्हणून राजाकडे गेलाय. राजाकडनं त्यांना यथोची तशी किंमत मिळाली. आता ते राजाने ते कंकण आपल्या आवडत्या राणीला दिलंय. ते राणीने हातात घातलंय. पण मनात विचार येतोय की ह्याचं दुसरं कंकण जोडी कुठे, म्हणजे माझ्या चौथीला तर दिलं नसेल ना. म्हणून राणीने राजाला अट घातली, 8 दिवसाच्या आत मला दुसरं कंकण मिळालं पाहिजे. आता राजाला असं सांगितलं, राजाने त्या ब्राह्मणाला सांगितलंय की 8 दिवसात कंकण आण. आता काशीला जाऊन परत पैसा टाकून कंकण मिळणार कधी, आपण वापस परत येणार कधी आणि ते राजाला देणार कधी. आता मात्र हा ब्राह्मण रोहिदासाला शरण गेलाय आणि दुसरं कंकण मला देईल नाही तर मला राजा मृत्यूदंड देणार आहे. रोहिदास म्हणतो तुम्हाला काशीला जायला काही आवश्यकता नाही, आपण गंगा मैयाला इथे सुद्धा बोलवू शकतो. असं म्हटल्यानंतर ही वार्ता सगळ्यांना कळली आहे आणि सगळेजण राजदरबारामध्ये तिथे प्रकट झाले. एक मोठी अशी लाकडाची परात, त्याला कागद म्हणतात, अशी रोहिदासांनी आणायला सांगितले. त्याच्यामध्ये पाणी घातलंय आणि गंगा मैयाचं आवाहन केलं. हिचं वाहन आहे मगर. शुभ्र वस्त्र असलेली अशी ही मगरे होती. आसनस्थ झालेली गंगा त्या काठवटीमध्ये प्रकट झाली आणि तिने दुसरं कंकण रोहिदासाला दिलंय. म्हणून मन चंगा काठवट गंगा असं म्हणता प्रभात झालेला. आता पुढच्या सगळ्या चरणामध्ये आपण बघितलं तर पुढचं सगळं वर्णन जे अभंगात आहे ते त्र्यंबकेश्वरचं वर्णन आपल्याला दिसतं. कुशावर्तक तीर्थ, ब्रह्मगिरी असं सगळं वर्णन तिथे दिसतं. मग तिथे सुद्धा ही गंगाच प्रकट झाली बरं का. म्हणजे ज्या वेळेला पार्वती मातेला असं वाटलं की कानामागून आली आणि तिखट झाली आणि म्हणून अत्यंत वाईट वाटतंय, म्हणून आमचे गजानन जे मातृभक्त आहे यांनी आपल्या आईला विचारलं, ऐकलं की दुःख आहे का? तेव्हा पार्वती म्हणती आहे की यांच्या डोक्यावर बसलेली तर गणेश बाल गणेश ते म्हणतात, अगं ती गंगा माता तर माझे किती लाड करते, पण आईचं दुःख जाणणार. तेव्हा गजाननाने ते दुःख जाणलंय आणि ते म्हणतात की मी युक्तीने तिला खाली आणलं. आणि मग पार्वतीची एक जयादासी आणि स्वतः गणेश असे त्र्यंबकेश्वरी गेले. इथे गौतम मुनीवर राहत होते. अनेक वर्ष दुष्काळ पडल्यामुळे अनेक लोक गौतम मुनींच्या आश्रमामध्ये येत होते. कारण गौतम मुनी कृषी अत्यंत चांगली करत असत. म्हणजे आज आपण धान्य पेरतो आणि आपल्याला 4-5 महिन्यांनी धान्य आपल्या हातात येतं, पण गौतम मुनींचं ज्ञान एवढं होतं की सकाळीच धान्य पेरलं तर संध्याकाळी धान्य काढ्यातनं घरी येत असत. पण आज आपण म्हणतो परदेशातनं आपण शेती शिकतो, पण मूळ शेती आपल्याकडेच चांगली झाली. कारण आपला देश हा कृषीप्रधान आहे आणि तो सगळा नद्यांवर अवलंबून आहे. म्हणून आपण काल बघितलं की गंगा म्हणजे प्रत्येक नदी ही माता स्वरूप आहे. म्हणून व्यास सुद्धा तिला विश्वस्य मातरम की जी विश्वाची माता आहे अशी ही लोकमाता म्हणजे प्रत्येक गावची नदी किंवा गंगा माता. आणि मग यांनी पिकवलेल्या शेतामध्ये की जया दासी जी पार्वतीची होती ती गायीचं रूप घेऊन गेली आणि ती शेताचा नाश करायला लागली. तेव्हा तिथून एक दर्भ त्यांनी अभिमंत्रित केलं आणि त्या गाडीवर सोडले आणि ती तिथल्या तिथे युद्ध झाली. आता गोहत्येचं पातक त्यांना लागलंय. आता काय करावं?
आणि तेवढ्यामध्ये आमचे गणेश गुलाबाच्या रूपात दिसले आणि सांगतायत की आपण शंकरांना प्रसन्न करून आणि प्रसन्न करून काय मागाल की तुमच्या जटेतला जो गंगोत्सव आहे तो इथे त्र्यंबकेश्वरी येऊ दे आणि तो कायम तसाच राहू दे असं मागणं शंकराकडे मागा. आणि त्यांनी सुद्धा शंकराची आराधना केली आणि तिथे शंकर प्रसन्न झाले. वरमृंगी म्हणाले. तेव्हा ते म्हणतायत की आपल्या मस्तकावर जो गंधर्व आहे तो इथून जर गेला आणि गोहत्येच्या पातकातून मुक्त होईल. आणि मग इथे काय झालं, खाली यायचं नव्हतं तिला. आणि मग शंकर भगवानांनी एकच ब्रह्मगिरी आपण ते आजही आपल्याला तिथे दिसतं आणि तिथून तिचा ओघ सुरू झाला आणि तो प्रवाह गौतम मुनींच्या त्या शेतातून गायीच्या वरून गेला आणि ती गाय जिवंत झाली. म्हणून गौतम मुनींनी आणली आणि गोहत्येचं पातक तिने दूर केलंय म्हणून तिला गोदावरी असं नाव पडलेलं आहे. जशी गंगा हे ज्ञानतत्व देते तशी गोदावरी ही निर्मलता देते. प्रत्येक नदी कोणत्या ना कोणतं तत्व हे वहन करत असते. म्हणून प्रत्येक नदीचं पाणी हे तितकंच शुद्ध असतं. आज आपण सगळेजण हॉलाचे पाणी पितो पण त्याच्यात काही नसतं. पूर्वी आपल्याकडे होते की वापरचार होते, लाट मारीत तिथे पाणी काढणे किंवा लोक जे फिरतीचे होत असायचे ते म्हणायचे 12 गावचं पाणी पेलंय म्हणजे मला पाणी होणार नाही. किंवा पाण्यात बघणे, पाणी जिरणे, कुठेतरी पाणी उरतंय असं आपण म्हणतो एखाद्या गोष्टीला जी बरोबर वेगळी दिसते आणि आतमध्ये वेगळी असते त्याला आपण म्हणतो पाणी उरतंय. अशा या पाणी वहन करणाऱ्या ज्या नद्या असतात त्या श्रेष्ठ असतात आणि ती गोदावरी इथेच कायम राहिली. आज तिथे कुंभमेळा होतो 12 वर्षांनी आणि ते दर्भ सोडलं होतं. तिथे जे दर्भ पडलं गाडीला लागलं तिथे कुशावत नावाचं कुंड तयार झालाय आणि त्या कुंडामध्ये सुद्धा आधी स्नान करतात. म्हणजेच अनेक ह्या नद्या ज्या आहेत ना त्यांचं इतकं महात्म्य आहे की आज सुद्धा आपण जर गेलो गंगेला तर तिथे दररोज संध्याकाळी गंगा मातेची आरती असते. अनेक स्त्रिया तिथे दीपदान देतात, त्या नदीची ओटी भरतात, तिला आपलं सौभाग्य मागतात. अशा तऱ्हेने आपण ह्या नद्यांची पूजन करत असतो. मग ही गोदावरी किंवा गंगा या दोन्ही गंगेचीच रूप आहे. म्हणून गोदावरीला दक्षिण गंगा असं सुद्धा म्हटलं जातं. आणि गोदावरीचं तर इतकं महात्म्य सांगितलेलं आहे. शमनित पापान शमनित पापान शमनित पापान देवनी जाणू करणी करू शमनित पापान
तुझ्यासाठी कोणी नाही असे कवी हे वर्णन करतात. म्हणजे असं सांगितलं जातं की रेल्वेवरती केलेलं तप, रेवा म्हणजे नर्मदा नदी, गंगेवरती आलेला मृत्यू आणि कुरुक्षेत्रामध्ये केलेलं दान, ह्या सगळ्यांपासून जे आपल्याला पुण्य मिळतं ते एका गोदावरीमध्ये स्नान केल्याने मिळतं. मग 3 ठिकाणी जाण्यापेक्षा एका ठिकाणी गेलेलं बरं नाही. आधी सगळ्यांना शॉर्टकट हवेत ना. मग असं जे आहे, अनेकांनी या नद्यांवरती काव्य लिहिलेली आहेत, गंगाष्टक लिहिलेले आहे. नंतर जगन्नाथ पंडित नावाचे अतिशय मोठे विद्वान असलेले त्यांनी गंगा नदी नावाचं काव्य लिहिलेलं आहे. त्या गंगा नदी काव्याचं 10 दिवसामध्ये प्रवचन होत असतात. म्हणजे गंगा नदी काव्य त्यांना कसं सुरलं, का सुरलं, याची थोडक्यात आपण कथा बघूया. की जगन्नाथ पंडित यांनी मुसलमान स्त्रीशी संबंध ठेवले, त्यांना समाजाने बहिष्कार केले. त्या यवन मुलीचं नाव होतं यवंती. आणि मग मात्र त्यांना पश्चाताप झालाय आणि गंगेच्या काठी ते तिथे आले आणि गंगा मैयाला शरण जात आहे की तू जर मला, तू पतितांना पावन करणारी आहेस, मी अत्यंत पापी असा आहे, तू मला तुझ्या पोटामध्ये घे, आता मला या भूतलावर व्हायचं नाही. म्हणून तिथे तो बसलाय. त्याच्या शेजारी त्याची ती दरोडी बसलेली आहे आणि दररोज एक श्लोक म्हणावा, कारण ते अत्यंत शीघ्र कवी होते. आणि असं सांगतात की एक श्लोक म्हणतात की गंगा मैया एक पायरी वर चढत होती दररोज. असं होता होता 52 पायऱ्या, म्हणजे 52 श्लोक जगन्नाथ पंडितांनी केले आणि 52 पायऱ्या वर गंगा मैया आली आणि त्यांना आणि त्या लवंगीला आपल्यामध्ये सामावून घेतलेला. म्हणजे पतितांचा उद्धार करणारी अशी ही गंगा. म्हणून सर्वश्रुत असलेलं पद, जय गंगे भागीरथी, जय गंगे भागीरथी, हर गंगे भागीरथी, हर गंगे
अशी तिचं जरी नामस्मरण जरी केलं तरी सुद्धा आपल्याला आपलं ते पाप नाहीसं करण्याची क्षमता त्या गंगेमध्ये आहे. म्हणून सूत्र श्लोकात आपण बघितलं की गंगेपासून योजन आपण दूर जरी असतो तरी सुद्धा तिचं नामस्मरण जर आपण केलं तर आपल्याला विष्णुलोक मिळतो असं सांगितलेलं. म्हणून रामरायांनी सुद्धा विश्वामित्रांकडे चौकशी केलेली होती की शरयू नदीचं दर्शन आम्ही नेहमीच घेतो, पण ही कोणती नदी आहे की जिच्याकडे बघितल्यावरच मनाला शांतता लागते. आणि तेव्हाच विश्वामित्रांनी भगीरथ राजांची सगळी कथा प्रभू रामचंद्रांना सांगितली. गंगेच्या काठावर जवळजवळ 3.5 कोटी तीर्थक्षेत्र आहेत असं म्हटलं. म्हणून गंगा मैयाचं स्नान करण्यासाठी सगळेजण आतुर झालेले असतात. जीवनात एकदा तरी गंगा मैयाचं स्नान करावं. म्हणून गंगा पूजन आपण गंगेला जाऊन आलो की गंगा पूजन केलं जातं. घरामध्ये आपण गंगा कलशामध्ये ठेवलेली असते बघा म्हणून. आणि मग जेव्हा एखाद्या मनुष्याचं देहावसान होतं त्यावेळी गंगाजल त्याच्या मुखामध्ये घालण्याची प्रथा आपल्याकडे आहे. जर गंगाजल नसेल तर पाण्यामध्ये तुळसी पत्र टाकून ते मुखामध्ये घालतात. म्हणजे केन प्रकारे ह्या गंगा मैयाचा आपल्याला स्पर्श व्हावा आणि आपलं पापक्षालन व्हावं ही त्याच्या मागची श्रद्धा आहे. आता नामामुळे प्रदक्षिणा त्याची जन्म नाही किंवा ब्रह्मगिरी हा पर्वत असं सांगितलं जातं की हिमालयापेक्षा तो आधीच आहे बरं का. तिथे ब्रह्मदेवाला विश्वनिर्मितीची आज्ञा झाली म्हणून त्याला ब्रह्मगिरी असं म्हटलं जातं. मग ह्याला सुद्धा प्रदक्षिणा म्हणतात. ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा अनेकांनी केली असेल, पण ह्यालाच प्रदक्षिणा घातली तर पुन्हा जन्म नाही. म्हणजे जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सोडवणारी अशी ही ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा. म्हणजे कुशावर्ताचं स्नान जो करतो त्याला वैकुंठ प्राप्ती होते. जो ब्रह्मगिरीला नुसता दृष्टीने बघतो त्याला सुद्धा यमपुरीमध्ये जावं लागत नाही. आणि त्याला जो प्रदक्षिणा घालतो त्याला पुन्हा जन्म नाही. कारण जन्माला आलेले आपण ते सगळे मानव आहोत. ते 84 लक्ष फेऱ्यातून फिरत असतो. जेव्हा पाप पुण्य समान होतं तेव्हा त्याला नरदेह प्राप्त होतो. पण ह्या नरदेहाचं सार्थक कशात आहे तर ह्या गंगा मैयामध्ये जर आपण स्नान केलं, स्नान करायला नाही मिळालं तर तिचं नामस्मरण जरी केलं तरी सुद्धा आपली जी 10 पापं आहेत की आपण काल बघितली काळिक मानसिक मानसिक ही नष्ट करण्याचं सामर्थ्य ह्या नद्यांमध्ये. म्हणून नद्या ह्या लोकमाता आपण त्यांना म्हणतो. म्हणून पूर्ण पद्यामध्ये आपल्याला नामदेव महाराज या गंगेचं महत्व सांगताना सांगतात.
श्री ब्रह्म चैतन्य महाराज की श्री ब्रह्मानंद महाराज की जय जय मंगलमूर्ती भगवंत आणि भक्त यांचं संभाषण चाललंय आणि भगवंतांनी आपल्या भक्तांना काही अवतार घ्यायला सांगितले. म्हणजे आपले हे संत जे सगळे आहेत ते भगवंताचे अंशावतार आहेत. मग विठ्ठलाला सांगितलंय की तू नामदेव हो. सूर्याच्या घराण्यामध्ये भानुदासांनी जन्म झाला. मारुतीने रामदासांचा जन्म झाला. म्हणजे शंकरांनी अशा तऱ्हेने सगळ्यांना आपापले जन्म सांगितले आणि भगवंतांनी सांगितलं की मी ज्ञानेश्वर म्हणून मी अवतार घेईन. शंकर माझे मोठे भाऊ निवृत्ती नामदेवांच्या नंतर पुन्हा नामदेव जेव्हा अवतार घेतली तेव्हा ते तुकोबांचा अवतार घेतली. ज्ञानदेवानंतर जो अवतार माझा होईल तो एकनाथांचा होईल. म्हणून असं म्हटलं जातं ज्ञानाचा एकनाथ नामाचा पुत्र. असं होता होता भगवंतांनी शुकाचार्यांकडे आपली नजर वळवली आणि शुकाचार्यांना सांगितलंय की आपल्याला सुद्धा अवतार घ्यायचंय. कुठे घ्यायचंय? काशी क्षेत्री गंगाती. पण आपला अवतार आहे तो यवन जातीमध्ये होईल. अयोधी संभव असा तुमचा अवतार असेल. पण तुमचं बालपण मात्र यवनाकडे जाईल. पण तुम्हाला काय कार्य करायचंय? तर माझ्या भक्तीचा प्रसार आणि प्रचार हा तुम्हाला करायचा. आणि मग शुक्राचार्यांनी जो अवतार घेतला त्यांचा अवतार शिंपल्यामध्ये झालेला आणि तमाम नावाचा एक यवन आपली सुख धुण्यासाठी म्हणून गंगा फिरावर येतो आणि मोठा शिंपला दिसला म्हणून शिंपला उचलून बघतो तर आत एक खळबळ होतो. अत्यंत आनंद झालाय कारण त्याला संतती नव्हती. गंगा मैयाचा प्रसाद म्हणून त्या मुलाला आपल्या घरी नेलंय. त्याचं नाव ठेवलंय कबीर. आपल्याला सगळं सर्वश्रुत गाणं माहितीये. कबिराचे विनोशे कबिराचे विनोशे भानुमती नावाच्या स्त्रीशी झालेला आणि त्यांना एक पुत्र झाला. त्या मुलाचं नाव ठेवलं गेलं कमान. म्हणजे असं म्हटलं जातं आधा भक्त है कबीर पुरा भक्त है कमान. अशी ख्याती ह्या कमानाची आहे. म्हणून कवी वर्णन करतात
भक्तांनी पत्री सहजासहजी मिळत नाही का? जसं हल्ली नीट वगैरे परीक्षा असतात की तशा भक्तांना सुद्धा परीक्षा द्याव्या लागतात. आणि ह्या परीक्षा कोण घेते? प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र ह्या कबीरांची परीक्षा घेण्याचं त्यांनी ठरवले. प्रभू रामचंद्र आपल्या ह्या भक्ताची परीक्षा घेण्यासाठी म्हणून काशीमध्ये अवतरले. पण नेहमीच्या वेशामध्ये आलेत का? नाही. अहो, तापस्यांचा वेश घेतलाय, वैरागी बनले. आपल्या बरोबर सगळे ग्रह, शत्रुघ्न, जांबुवंत, सुग्रीव, हनुमंत असे जवळजवळ 100 वैरागी एकदम काशी क्षेत्रामध्ये आले. मुखाने सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय असा प्रभू रामचंद्रांचा जय जयकार झालेला. कोणी आपल्या जटांना रुद्राक्षाच्या माळा घातली, कोणाच्या गाड्या छातीवरती रुळताय, कोणी आपल्या अंगावरती भस्माचे पट्टे घातले, कोणी अंगावर कपडी घातली, तर कोणी नुसतं लंगोटी घातली आहे. आणि ह्या सगळेजण त्या काशीला गंगा तीरावरून निघाले. आणि त्यांचा तो सुमधुर आवाज, कारण हनुमंतांनी एक दोहा म्हटला आणि मनुज आयो तो करले काय सांगताय? मनुष्य देहाला तुम्ही जन्माला आलायत ना, तुम्हाला 2 काम करायची. देहू को रोटी, मुखमे हरिनाम. मनुष्य जन्माला येऊन काय करायचंय? तर दुसऱ्याला आपल्या घासांचा घास द्या आणि मुखाने हरिनाम म्हणा. असे हनुमंतांनी दोघे म्हटले. भरत शत्रुघ्नासाठी दोघे म्हणताय, कोणी जय जयकार करताय. आणि हा जय जयकार कोणाच्या कानावर पडला? तर 7-8 वर्षाचा आमचा कमाल हा आपल्या मित्रांबरोबर खेळत होता. आणि तो अत्यंत सुंदर असा आवाज ऐकून खेळ सोडलाय आणि या वैराग्यांच्याकडे आले. अत्यंत तेजस्वी असणाऱ्या 100मध्ये 2 युवक त्याच्या मनाला भावले. जणू काही प्रत्यक्ष राम लक्ष्मण आले असं या बालमनाला वाटलंय. आणि त्यांची विचारपूस करतोय, कुठून आले, काय आहे, किती दिवस इथे मुक्काम आहे. आणि तेव्हा प्रभू रामचंद्र वैराग्याच्या वेशामध्ये या कमालाला सांगतात, सोमूरत में आयो मन में, आम्ही जवळजवळ 100 वैराग्यांचा आमचा हा मेळा आहे. आम्ही मथुरा वृंदावनच्या आलोय. पण आज 7 दिवस झाले आमच्या हातातोंडाची गाठ पडलेली नाही. इथे कोणी आम्हाला जेवायला घालेल का असं प्रश्न विचारतात. आणि हा कमाल
त्याला असं वाटलं की आपण यांना देवाला म्हणावं. म्हणून धावत धावत कबीरांकडे येतोय आणि कबीरांना म्हणतोय, बाबा बाबा, आत्ताच मी काही बैराग आपल्या नाशिक क्षेत्रात आलेले आहेत, अत्यंत तेजपुंज आहे. मला तर ते प्रत्यक्ष प्रभू राम आणि लक्ष्मण वाटते. पण कबीर म्हणतात, अरे ते तर निजनामाला गेलेले आहे. पण कबीर म्हणतात, आपण त्यांना जेवायला घालूया का, त्यांना आपल्या घरी बोलवूया का. हट्ट करतोय. आजची मुलं काय हट्ट करतात आणि संतांची मुलं काय हट्ट करतात. असं म्हटल्यानंतर कबीर म्हणतात, अरे आपल्याच घरी 2 दिवस चूल पेटलेली नाही, आपण त्यांना कसं केलं राखणार. आपण फार तर त्यांची गंधफूल अक्षर घेऊन पूजा करू शकतो. जाऊया आपण त्यांची पूजा करायला, तुला खूप वाटतंय ना. पण हा म्हणतो, बाबा ते पूजार्थी नाही, ते अन्नार्थी. त्यांना आपण जेवायला घालू आणि मग तुम्ही म्हणताय कशी पूजा करूया. आपण त्यांना गंगा मैयाच्या काठावर असलेल्या धर्मशाळेत उतरायला सांगूया. आता हे पिता पुत्रांचं बोलणं त्यांची पत्नी भानुमती आहे, ती पण अनुभव भक्तच होती. आणि ती म्हणते की संत सेवेसाठी काहीही केलं ना तरी त्याचा दोष लागत नाही. आणि ती सांगते की सामुग्री असेल पूर्ण, सामुग्री असेल परिपूर्ण, त्याचे घोडावे चोरून यावे भोजन घालावे संतांची. या संतांना आपण भोजन वाढण्यासाठी आपण ज्याच्या ज्या वाण्याकडे सगळं शिधा सामुग्री मिळेल त्याच्याकडे त्याची आपण चोरी करू. चोरी केली म्हणून राजा आपल्याला जी काही शिक्षा देईल ती आपण बोलून आनंद आहे. पण संत सेवा जी आपल्याला देते ती आपण सोडायला नाही पाहिजे. आणि मग कबीर आणि कमाल या साधूंकडे जात आहेत. त्यांना त्या गंगेच्या तीरावरती असलेल्या धर्मशाळेमध्ये उतरायला सांगितलं. भोजनाची व्यवस्था आम्ही करतो असं सांगितलं. होता होता रात्र झाली आणि पत्नीचा सल्ला मानण्यात आला. आता कबीर कमालाला घेऊन एक सुरा घेऊन चोरी करण्यासाठी जात आहे. आता कोणत्या वाण्याकडे सगळं सामान मिळेल, सगळ्यांकडे सगळं मिळतं असणार. पण काशी क्षेत्रामध्ये धनपाल नावाचा एक शेती होता आणि त्याचं मोठं थोरलं दुकान आणि त्याच्याकडे आपल्याला जे भोजनासाठी जे सगळं आहे ते आपल्याला सगळी सामुग्री मिळेल. म्हणून हे पितापुत्र रात्री जातात, पण आज जायला रस्ता नाही. म्हणून एका शस्त्राने त्या भिंतीला खिंडार पाडतात. किती खिंडार पाडतात? त्या 7-8 वर्षाचा मुलगा आत जाऊ शकेल. आणि ते खिंडार मातीची घरं फुलली असण्याची त्याला लगेच खिंडार पडलाय आणि हा कमाल आत गेलाय. आता काळोखात ते दिसे ना, त्या धनपालाचे सेवक तिथे झोपलेले गडी माणसं, पण त्यांना चांगून लागणार नाही अशा तऱ्हेने हा कमाल हालचाली करायला लागले. आणि शोधाशोध करताना त्याला तांदूळाची पोती दिसली. मग घमेन्यानी आणून द्यावं. कबीरांनी ते एका करण्यामध्ये ठेवावं. आता होता आता तांदूळ जमले. आता ते कमालाला सांगतायत आता आटा आणलं. मग आटा आणलाय, मीठ, डाळ असं सगळं सामान घेतलंय. आणि कबीर या इथे बाहेर उभे आणि कमाल पण बाहेर आले. आता आपल्यासारख्या सामान्य चोर असतात तर निघून गेला असता की, पण मनामध्ये भूतदया असलेला हा कमाल तो आपल्या पित्याला काय म्हणतो की, बाबा आपण ह्या भक्ताड जे पाडलाय ना तिथून दुसरा चोर जाऊ शकतो आणि त्या धनपालाचं नुकसान करू शकतो. तर आपण तर इथे आता थांबू शकत नाही. मी त्या धनपालाला ओळखून येऊ का?
त्याला सांगतो तुझ्याकडे चोरी झाली म्हणून. कबीरांना मोठं कौतुक वाटले आपल्या बाळाचं आणि ते म्हणतात खरंच तू कमाल नावाप्रमाणे कमाल आहेस तर जा कुठून येत्या धनपालाला. आता धनपाल वरच्या माडीवर झोपलेला जिना चढून वर गेलाय त्याला हाता मारतोय. पण जसं आपल्याकडे चोर चोरी करताना आपल्याला जाग येते की नाही तसंच या धनपालाचं झालेलं आणि तो कुठे नाही म्हणून कमाल जो होता तो कमाल मोठ्यांना हाका मारायला लागला. चोर चोर धनपाला चोर चोर. आणि असं म्हणतात क्षणी हा धनपाल गडबडून जागा झालाय. काळोखामध्ये आपलं डोकं सावरत सावरत अहो हाका मारल्यावर कमाल पळाला पण त्याच्या मागावरती हा धनपाल आलाय. आता कमाल त्या घंटाळातून बाहेर आलाय. त्याला ओढण्यासाठी म्हणून कबीरांनी त्याचे हात धरले आणि इतक्यामध्ये चपळाईने धनपालांनी काय केलं त्याचे पाय धरले. आता त्याला बघण्यासाठी म्हणून धनपाल त्याला हात धरतोय आणि तो दिसू नये म्हणून कबीर त्यांना दाखवतो. आता मात्र असं झालं की त्याच्या पायाला लग लागली. त्या संपूर्ण धडाला ओळखाय होते नाही असं त्या वेदना व्हायला लागली. आता तरी सुद्धा त्या स्थितीमध्ये हा कमाल काय सांगतो आपल्या विद्याला की पुत्र सांगे तया वेळ आता तुम्ही शीघ्र माझा गळा घ्या. का बरं जर मला या धनपालाने आत ओढलं तर माझं चेहरा त्यांना दिसेल आणि मी कोणाचा मुलगा आहे कळेल. दुसऱ्या दिवशी माझी भिंड काढली जाईल आणि तुमची बदनामी होईल. आणि आपण जे सगळं आता चोरी केली आहे ते चोरीचं अन्न म्हणून ते साधू खाणार नाही. संतांना फसवण्याचं पाप आपल्याला लागेल असं म्हणून तुम्ही आता काय वेळ बघू नका. तुम्ही जर बरोबर सुरा आणलाय तर माझ्या मानेवरनं फिरवा. श्रिया बाळा श्रिया ही सुद्धा आपल्या चिरिया बाळाला मागे होतं की नाही सत्वासाठी अशी उदाहरण देतोय. कबीरांना असं झालं की ज्याचं लालन पालन आपण आपल्या हाताने केलं त्याला आपण त्याचा गळा आपल्या शस्त्राने कापायचा. कबीर मनामध्ये खट्टू झाले काय करावं सुचेना. कमाल त्यांना सांगतोय की आता वेळ फिरवू नका. माझा नमस्कार त्या संतांपर्यंत पोहोचवा. माझ्या आईला माझा नमस्कार सांगा की ह्या देहामध्ये तुझी सेवा करू शकतो नाही आणि तुम्ही जर हे करणार नसाल तर तुम्हाला प्रभू रामचंद्रांची शपथ. असं म्हटल्यानंतर मात्र कबीरांनी जड अंतःकरणाने त्याच्या मानेवरून सुरा केला आणि त्याचं मस्तक आपल्या करण्यामध्ये आता घरी आले. इकडे पत्नीला सांगितलं होतं त्या साधूंना गुन्हे पेटवण्यासाठी अन्न करण्यासाठी काही लाकूड खटाला असेल तर तो त्यांना घेऊन दे. त्या धर्मशाळेची स्वच्छता कर. ते पाकसिद्धी करताना त्यांना मदत कर. आणि इकडे यांची पाकसिद्धी होत आहे. त्यांनी ते आपल्या घरातल्या एका गोधड्यामध्ये त्याचं पुस्तक केलं आणि शोभे जमीन साधूंच्या इथे आहे. आता त्या साधूंनी ह्यांची पण तिघांची पानं घेतली पण कबीर आणि भानुमती म्हणताय की आम्ही तुमच्या बरोबर बसणार नाही. तुमचं जे काही उद्दिष्ट असेल ते आम्ही प्रसाद म्हणून भक्षण करू. झाली सगळ्या साधूंची जेवण झाली आणि इकडे भानुमती तिघांची पानं मांडायला लागली वाढायला लागली. ती म्हणजे ज्याच्या हट्टासाठी आपण या साधूंना बोलवलं तो कमाल किती वेळचा मला दिसत नाही. कुठे त्याला पाठवलं तुम्ही लवकर त्याला हात पाडा. अगं लहानपणी खूप लवकर लागतो.
जास्त लागते. आणि कबीर काही बोलत नाही. आणि ती म्हणजे काय झालं तेव्हा खाली मामीने ते सांगताय, संतांची या काळासाठी मानिला कुमार, संतांची या काळासाठी मानिला कुमार, पाण्याचा धक्का मारून तिला जागृत केले. ते म्हणतात, अगं तुझा कसा मुलगा आहे ना तसं माझा नाही का, पण त्यांनी मला प्रभू रामचंद्रांची शपथ घातली आणि माझ्याकडनं हे कर्म करून घेतलंय. इकडे या धनपालाने काय केलं, ते धड होतं, त्याला शील नव्हतं. आता दाग मागायची कुणाकडे, म्हणून राजाकडे तसंच ते प्रेम नेलंय. आता राजा सुद्धा न्याय निवाडा कसा करणार, म्हणून नदीकाठी असलेल्या स्मशानाच्या इथे ते प्रेत सोडावं घेतले. होता होता सकाळ झाली आणि हा सगळ्या साधूंचा जथा या गंगा तीरावरनं जातोय आणि ते साधू आले. हे बघून त्याच्यामध्ये प्राण आले आणि त्या घराचे हात त्यांच्याकडे बघून हात सारखे जोडून लागले. त्या संतांना नमस्कार केला जातो आणि त्या सुरी दिलेल्या प्रेताच्या इथे तो धनपाल उभा होता की आज सकाळी आपल्याला कळेल की हे कोणाचं प्रेत आहे. राजाचे काही सैनिक तिथे होते आणि ह्या सगळ्यांनी हा चमत्कार बघितला. ह्या सगळ्या वैराग्यांच्या मध्ये जे दोन मुख्य तरुण होते ते पुढे आले, चमत्कार बघताय आणि त्यांनी असं सांगितलं की हे कोणाचं घड आहे, त्याचं जर मस्तक असेल आम्ही त्याला जिवंत करू शकतो. आता कर्णोपकरणी ही वार्ता कधी यांच्या कानावर गेली आणि त्यांनी ते मस्तक घेऊन त्या प्रेताच्या इथे आले. ते मुख कमल जे उपरण्यात बांधलेलं होतं त्या दोन योग्यांकडे दिलंय. सुळावरनं ते प्रेत खाली उतरवलंय आणि त्याला मस्तक लावलंय आणि खरोखरच तो कमाल जिवंत झाला. सियावर रामचंद्र की पवन सुत हनुमान की जय. आता मात्र त्या धनपालाला अत्यंत वाईट वाटलं. तो म्हणतोय की माझ्याकडे हा सामान मागितलं का नाही, तुम्ही दिलं असतं, पण मी तुम्हाला वृथा छळलं. कबीर म्हणतात, अहो तुम्ही जे सामान्य मनुष्य करेल तेच केलं. चोरीची तक्रार राजाकडनं करणं म्हणजे काही गुन्हा नाही, पण हे साधे सुधे योगी नाहीये. तर आपल्या जन्माचं जर हित करायचं असेल तर ह्या दोन योग्यांना तुम्ही नमस्कार करा, वंदन करा, कारण हे प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण
तेव्हा त्या धनपालांनी सुद्धा त्या योग्यांना नमस्कार केला आणि विचारलं मी आपली काय सेवा करेल. तेव्हा प्रभू रामचंद्रांनी सांगितलंय की माझी सेवा करण्यापेक्षा त्या माझा भक्त जो कबीर आहे त्याची सेवा करा, ही मला बोलते. म्हणजे भक्तांना स्वतःची सेवा करून घेण्यापेक्षा भक्तांची कोणी सेवा केली ना तर ती जास्त आवडते. आणि मग पुढे कमालाच्या हट्टासाठी राम लक्ष्मण योग्याच्या रूपामध्ये बराच काळ कबीरांकडे राहिले. असा हा प्रभू रामचंद्रांचा भक्त कबीर आणि कमाल जे गंगा मैयाच्या काठावरती होते व जशी नदी पवित्र तसेच त्याचं पाणी पिऊन आपले विचार पवित्र होतात. त्याचं नामस्मरण करून आपली पाप धुवून पावतात. म्हणून मूळ पद्यामध्ये आपल्याला नामदेव महाराज सांगतात,